छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये परत येताना त्याने बैलवडा नावाचे गाव दिसले. त्या गावामध्ये छोटासा किल्ला होता. त्या किल्ल्यामध्ये मूल्यमती नावाची ठाणेदार होती. दादासाहेबांना वाटले की जाता जाता हा किल्ला घेऊन जावा. त्यांनी महाराजांसोबत त्यांच्या चाल करून गेले. परंतु मूल्यमती जिद्दीच्या आणि चिकाटी होत्या. त्यांनी तिच्यात प्रहार केला आणि जय मिळवला. दादासाहेबांना आश्चर्य वाटले. एका बाईच्या हातून सैनिकांचा पराभव होणे शक्य नाही. लाजून गोळा केला आणि त्यांच्या तुटून पडला. त्यावेळी मात्र मूल्यमतीचा प्रभाव झाला. दादासाहेबांना ठरवले की आता कैद करायचं. कैद करताना मूल्यमती आत गेला आणि आपल्या छोट्याशा बाळाला घेऊन आला. दरबारात बसताना मूल्यमतीला वाटले की जशी राजा मला एखाद्या शिक्षा देतो ना, सहाही राजा मला शिक्षा देईल आणि मला माझ्या बाळाला मारून टाकली. ती छत्रपती शिवाजी महाराजांची पुढे गेली आणि म्हणाली, राजा मीच तुमची पिढी आहे. जी काही शिक्षा द्यायची असेल ते मला द्या. माझ्या बाळाला देतो, त्यात त्याचा काही दोष नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्मितास केले आणि चित्तीसाला शर केले. चित्ती सांगताना गेला आणि दुधाची वाटी बोला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि म्हणाले, जो मांडर बसलाय ना तो माझा भाचा आहे. अहो मग तुम्ही माझ्या बहिणीत झालं. दादाजी बहिणीत राज्य भडकायचं असतं आणि द्यायचं असतं असं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला साडीच्या उलटून बहिणीचा मान दिला होता. अशी या थोर राजाला माझा कोटी कोटी प्रणाम. जाता जाता मी एवढंच सांगितलं, देवाकडे फुल मागितले तर देवाला इतकी बाग असली. देवाकडे राहण्यासाठी घर मागितले तर देवाला इतकी राजवाड असला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितले तर देवाला इतकी समुद्र असली. परंतु देवाकडे देश मागितलं म्हणून देवाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. जय